राज्य सरकारकडून नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून कांद्याला 1235 रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर करण्यात आलाय। मात्र प्रत्यक्षात बाजार समित्यांमध्ये परिस्थिती पूर्णपणे वेगळी असल्याचं चित्र आहे। नाशिकच्या येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला अवघा 2 रुपये किलो दर मिळाल्यानं शेतकरी संतापलेत। उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। कांद्याचे दर कोसळले, शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी। कांद्याच्या दराची 2 रुपयावर निच्चांकी घसरण। उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी संकटात। राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय। कवडीमोल भावानं विकल्या जाणाऱ्या कांद्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक कोंडी झाली आहे। नाशिकच्या येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत तर कांद्यानं दराचा आतापर्यंतचा निचांक गाठलाय। कांद्याला प्रति क्विंटल 200 रुपये म्हणजेच 2 रुपये किलो दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केलाय। म्हणजे एक कप चहालाही 20 ते 30 रुपये मोजावे लागतात। मात्र शेतात घाम गाळून पिकवलेल्या कांद्याला 2 रुपयांचा भाव मिळत असल्यानं घर चालवायचं कसं असा सवाल शेतकरी करतायत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून 1235 रुपये प्रति क्विंटल दरानं कांदा खरेदीची घोषणा केली होती। मात्र प्रत्यक्ष लिलावात शेतकऱ्यांच्या कांद्याला अवघा 200 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाल्याचं समोर आलंय। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। एवढा चांगला कांदा असून फक्त 200 रुपये पुकारले गेलेले आहे। त्यामुळे सरकारनं कांद्याला काहीतरी हमीभाव द्यावा व शेतकऱ्याला अनुदान द्यावा अशी आमची मागणी आहे। तर त्याच्यामुळे शेतकरी हा फार संकटात जाईल, शेती परवडणार नाही असं झालेले आहे। बियाणं, खतं, औषधं, मजुरी आणि वाहतूक खर्च दिवसेंदिवस वाढत असताना कांद्याला मिळणारा कवडीमोल दर शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा ठरतोय। अनेक शेतकऱ्यांनी बाजार समिती परिसरातच संताप व्यक्त करत सरकारकडे तातडीनं हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे। अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे। शेतकऱ्यांची या कांदा पिकाबाबत आणि शेतीमालाला कुठल्याच प्रकारचे भाव हे सरकार देत नाही आणि शेतकऱ्याची कुचंबना सुरू केलेली आहे। अनेक प्रकारे निवेदन देऊन, मोर्चे काढून, संप करून शेतकऱ्यांच्या हमी भावाकडे या सरकारने दुर्लक्ष करू केलेलं आहे। कांद्याच्या दरात सुरू असलेल्या घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलं। 2 रुपये किलोनं जर कांदा विकला जात असेल तर शेती करायची की नाही असा प्रश्न आता शेतकऱ्यांकडून विचारला जातोय। त्यामुळे कांदा उत्पादकांना तातडीनं अनुदान देण्याची मागणी जोर धरू लागली आहे। नाशिकच्या बाजारपेठांमध्ये कांदा दर हे प्रचंड कोसळल्याचं आपण पाहतोय। आज नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समिती येवला येथील आवारामध्ये अवघा 200 रुपये प्रति क्विंटल कांदा पुकारला गेल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे। येणाऱ्या काळात शेतकरी मोठं आंदोलन उभं करतील असा इशारा देखील शेतकऱ्यांनी दिलेला आहे। येत्या 26 तारखेला आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वामध्ये चांदवड येथे मोठं आंदोलन देखील असणार आहे। या आंदोलनाकडे शासन कसं पाहतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सुदर्शन खिलारे, झी मीडिया, येवला, नाशिक।